करण्याचा हात बनलेला आहे. आपल्यासोबत आपले परभणी शहर महानगरचे सर्वपक्षीय नगरसेवक हे आपला पाठिंबा देण्यासाठी परभणीहून मुंबईपर्यंत आलेले आहेत. त्यांचे मी खरंच आभार व्यक्त करतो आणि ज्यांनी पाठिंबा आम्हाला सूचित केलेला आहे त्याबद्दल मी आमच्या अध्यक्ष यांना विनंती केली होती. त्यांनी आपले 2 शब्द मनोगत याबद्दल व्यक्त करा. परभणी शहर महानगरपालिका अधिकारी कर्मचारी कार्याच्या वतीने आज 2026 पासून काम बंद आंदोलन चालू आहे. कारण आम्हाला जे अनुदान पगारीला लागतो ते कमी येतो आणि वाढीव अनुदान याबद्दल आम्ही हा आंदोलन पुकारलेलं आहे. आणि आम्ही 10 तारखेचे 17 तारखेचे 16 तारखेपर्यंत बघितलं पण शासन याच्यात काय नक्की दिल्यानंतर आम्ही 18 तारखेपासून 1000 रुपये तिथे धरणे आंदोलन चालू केले. आज रोजी आमचे सर्व सन्मान्य सदस्य येऊन आम्हाला पाठिंबा जाहीर केला आणि जे बी आमची अडचण होती ती थांबायची राहते आणि विचारपूस केला. त्याबद्दल मी सर्व महानगरपालिका कर्मचारी करून आणि संघटनेचे करून त्यांचा फार फार आभार व्यक्त करतो. अनुदानासाठी जे आमचे परभणी महानगरपालिकेचे कर्मचारी आझाद मैदान येथे उपोषणाला बसले आहेत त्यांना आमचा पाठिंबा. परभणी महानगर पालिका के आज जो कर्मचारी है वो जो पूरे संप पे बैठे हुए हैं उनकी 5 महीने से पेमेंट नहीं होने की वजह से परभणी और बॉम्बे के अंदर आज़ाद मैदान के अंदर पूरे कर्मचारी संप पे बैठे हुए हैं. उन सब कर्मचारियों के साथ हम आज हमारा पूरे महानगर पालिका के पूरे नगर सेवकों का उनके साथ हमारा पाठिंबा है और आगे भी हमारा पाठिंबा उनके साथ रहेगा. बस मैं इसकी बात है. नगर पालिका के जो आज कर्मचारी जो संप पे बैठे हुए हैं तकरीबन उनकी 5-6 महीने से पेमेंट नहीं हुई और जैसा कि हर टाइम में लोगों के साफ़ सफाई को लेके हर प्रॉब्लम को पब्लिक की प्रॉब्लम को लेके हर टाइम में अवेलेबल रहने वाले ये कर्मचारी है इनका बहुत प्रॉब्लम बढ़ चुका है. तो इसके लिए इन जब तक उपोषण इनका यहाँ पे रहेगा हम इंशाल्लाह बिल्कुल इनके साथ में रहेंगे और हम तो नगर सेवक है ही पब्लिक भी इनके साथ में फेवर में आएगी इंशाल्लाह. अगर मुंबई में बैठेंगे सब नगरसेवक राष्ट्रवादी भाजप अपक्ष आणि आमचे मित्र जे सत्तेत आहेत पण आमच्यासोबत आहेत असे अलीमभाई साजिदभाई आणि आणखी नाही तर मेराजभाई रईसदादा असे मिळून आम्ही सर्वांनी आपल्या कर्मचाऱ्यांसाठी बाबा इतक्या लांब बसलेले आहेत ते त्यांना कुठंतरी आर्थिक पाठबळ लागेल त्या अनुषंगानं एक छोटीशी मदत म्हणून आम्ही आता तात्पुरती मदत त्यांना केलेली आहे. आत्ता भविष्यामध्ये आणखीन आम्ही त्यांना मदत करणार आहोत आणि त्यांच्या पाठीशी 100% आम्ही उभेच आहेत जोपर्यंत त्यांना न्याय मिळणार नाही तोपर्यंत. धन्यवाद.